आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज पार पडले। 101 कोटी रुपयांची ही विविध विकास कामे आहेत। विशेष म्हणजे जालना शहराचे तथा जालना तालुक्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते। एवढेच नव्हे तर पत्रिकेवर देखील त्यांचे नाव नव्हते। कधी काळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल हे मांडीला मांडी लावून बसत होते। त्याचवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी एकमेकाच्या विरोधात दंड ठोपटले होते। असे असतानाही आज अर्जुनराव खोतकर यांचे नाव देखील प्रमुख उपस्थितीमध्ये होते आणि ते दोघेही एकाच व्यासपीठावर होते। या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आमदार कैलास गोरंट्याल यांनी, चला पाहूयात। साहेब, जालना शहरात 101 कोटीच्या कामांचं भूमिपूजन आज होते आणि जालन्याचे आमदार आहात, या शहराचे तुम्ही आमदार आहात, पण तुमचं या पत्रिकेत साधं नाव सुद्धा नाही आहे। काय कारण आहे? नाही, त्यात मी काही बोलू शकत नाही, कारण रावसाहेब दानवे हे माझे मित्र आहे आणि मी माझ्या मित्रावर कधी टीका करत नाही। पण एवढंच सांगतो, सुक्की भी जलती है, गिल्ली भी जलती है, जब किसी की चलती है तो बहुत चलती है। नाही, पण साहेब ते मित्र तुमचे असताना मग मित्राचं नाव तरी आलं पाहिजे ना। चालत असतात राजकारण नाही असं, आणि या विशेष म्हणजे या जालन्याचे आमदार आहात तुम्ही, या शहराचे आमदार आहात, असं कसं टाळता येईल तुम्हाला? मॅक्झिमम काम DBTCचे जिल्हा नियोजन ज्याला आम्ही मंजूर देतो, हां, आणि त्याला प्राधान्य म्हणून आम्ही उपस्थित राहिले पाहिजे। एक दुसरा, आम्ही जे उद्घाटन केलं ते कोर्टामध्ये आम्हाला स्टे, कोर्ट या मंत्रिमंडळानं स्टे दिला, तर कोर्टात जाऊन मी आणलं। त्यामुळे चालत असतात। आता आणखीन 30 कोटी आणले मी, त्याचं उद्घाटन सर। आणि पण आजी माझे आमदारांची नाव आहेत जे तुमच्याशी निगडीत नाहीत, जे या शहराशी निगडीत नाहीत, अशा लोकांची नाव आहेत, पण तेच म्हणतो विद्यमान आमदाराचं नाव नाही आहे, असं काय त्याला काही बोलू शकत नाही, त्यात काय नाही। पण कधी काळी ज्यावेळेस नो ड्यूज लागत होतं त्यावेळेस तुमच्या नो ड्यूजसाठी तुमच्याकडे चक्रा मारत होते, तुमच्या हातात नगरपालिका असताना तुमचं सगळं म्हणणं घेत होते, आज तुमच्या मांडीला मांडी लावून बसत होते ना, आज तुम्हाला टाळलं जातं। काय सध्या जे रोडचं उद्घाटन आहे ते DBTC म्हणजे जिल्हा नियोजन, त्याचा तुमचा हे रोड आहे आपला नूतन वसाहत रोड आहे, याच्या समोरचा रोड आहे आपला नगरपरिषद समोरचा, हे सर्व DBTCचे आहे, त्यात आमची मंजुरी असते ना। आता ठीक आहे, ते झालं, मला काही बोलायचं नाही, पण चला असतात। आता 30 कोटीचा रोड नवीन करणार उद्घाटन मी।